अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज पुन्हा आलो आपण स्वामी आई या यूट्यूब चॅनलवर. तर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे आणि आपण भरभरून आम्हाला साथ देतात याच्यासाठी सर्वांचे आभार. आणि आज गुरुवार आहे. गुरुवार असल्यामुळं आज दत्ताची भक्ती कशी करायची. श्री स्वामी समर्थ हेच श्री गुरु दत्ताचे अवतार आहेत. आणि स्वामीची भक्ती करत असताना गुरुवारी आवर्जून आपण कोणत्या कोणत्या सेवा जास्तीच्या करत असतो. आणि आज नरसिंह जयंती असल्यामुळं आत्ता लागली 6 वाजता आरतीची खूप चांगली वेळ आहे. नरसिंह जयंती असल्यामुळं आणि गुरुवार दत्ताची आरती हे सगळं औचित्य साधून आत्ता 6ची आरती व्यवस्थितरित्या पार पाडण्याचा योग आपल्याला आलेला आहे. हा योग म्हणजे खूप मोठा असतो बरं का. योग, नशीब, आपलं भाग्य. आपल्या भाग्यात जर सेवा करायची असेल तरच स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात, हे लक्षात घ्या. आपलं भाग्य उजळायची जर वेळ आलेली असेल, कुणीकडूनही कोणता तरी व्हिडिओ, कोणीही सांगितलेला व्हिडिओ समोर येईल किंवा कोणीही तुम्हाला सांगेल की बाबा तुम्ही या दत्ताची सेवा करा, स्वामी समर्थाची सेवा करा, महादेवाची सेवा करा, असं तुम्हाला सांगतील आणि तुम्ही त्या नामस्मरणाकडे वळचाल आणि तुमच्या घरातलं काही संकट दूर होऊन जातील. म्हणून आज नरसिंहाची जयंती, गुरुवार आणि आज लागलीच पौर्णिमा प्रारंभ होत आहे. तर तुम्हाला मी उद्याच्या पौर्णिमेचं सुद्धा सांगणार आहे की बाबा उद्या काय काय करायचं आहे. तर सर्वात अगोदर भाग्य, आपलं भाग्य जर चांगलं उजळायचं असेल, मी माझ्या भाग्यावर बोलत आहे तुम्हाला, म्हणजे नशिबावर. आपलं जर नशीब उजळायचं असेल, आपल्याला जर खरीच भक्ती करायची असेल तरच स्वामी समर्थ आपल्याला समोर येतात आणि आपल्याकडून भक्ती करून घेतात, आपल्याकडून सेवा करून घेतात. माझं सांगण्याचं तात्पर्य की तुम्ही मोबाईलवर बघून सुद्धा सेवा करू शकता. आज गुरुवार आहे, आज गुरुवारपासून सुद्धा तुम्ही 11 गुरुवार करायला सुरुवात करू शकता. का तर आता अधिक मास येऊ लागला आहे, धोंड्याचा महिना म्हणतो आपण त्याला. त्या धोंड्याच्या महिन्यात पूर्ण महिना जरी आपण गुरुचरित्राचं, स्वामी समर्थ चरित्राचं पारायण केलं, स्वामी समर्थ सारामृत याचं पारायण करायचं, गुरुचरित्राचं पारायण करायचं, दत्ताचं. तुम्हाला जे काय सेवा करायच्या आहेत ते विचारू करायचं. परंतु धोंड्याच्या महिन्यात नित्यनियमानं पूर्ण महिना जरी केलो तरीही तुम्हाला चांगलंच आहे. मस्त असा महिना आपला निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख समाधानी आणि घरातल्या कटकटी, घरामधलं काही अडीअडचणी, घरातलं देण्या घेण्यासाठी काही होत असलं वादविवाद, जे काय आहे ते आपलं पूर्णपणे चांगलं होईल. मग तुम्हाला ही सेवा करायची आहे पण त्याचा योगायोगच येत नाही. भरपूर तुम्हाला करावं असं वाटतंय पण ते ताळमेळच लागत नाही. मग ह्याचाच अर्थ आहे की बाबा आपल्या नशिबात राहिलं पाहिजे, आपल्या नशिबात राहिलं पाहिजे आणि देवानं आपल्याकडून भक्ती करून घेतलं पाहिजे, सेवा करून घेतली पाहिजे. तर ते सेवा जर करून घ्यायचं असलं ना, कुणीकडूनही योगायोग तुम्हाला येणारच आहे. कुणीही सांगेल तुम्हाला आणि तुम्हाला तशी बुद्धी येईल. तुम्हाला बिलकुल आळस येणार नाही आणि तुमच्या मनातून तुम्हाला करावं असं वाटेल. आणि तुम्हाला जर अजून तुमच्या मागची कटकटी संपलेली नसेल आणि तुम्हाला जर ती करावं वाटत असेल तर तुमचं मनसुद्धा म्हणणार की बाई जाऊ दे, काय किती करून तर काय, भरपूर काही केलं आहे ना, आता हे करून काय तर होणार आहे म्हणून, असं तुम्हाला आडवं येईल. म्हणून हे भाग्य लागते, करायला सुद्धा भाग्य लागते. कोणचंही देवाधर्माचं घरामध्ये करायचं म्हणल्यावर नशीब लागते. त्या नशिबानंच आपण, आपल्या नशिबात जर असेल तरच आपण करत असतो. परंतु स्वामी समर्थ म्हणतात की जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा देण्याचा अधिकार स्वामीकडे आहे. जे तुझ्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी करू शकतात. तुला उत्सुकता येईल की बाबा मी सेवा करावं असं. म्हणून आपलं भाग्य चांगलं पाहिजे. त्या भाग्यासाठी आपण थोडं आपल्या मनाची बी तयारी केली पाहिजे. हे सगळं करून आपण कोणतीही सेवा करा, कोणतीही भक्ती करा, नामस्मरण करा, हेच माझं सांगण्याचं तात्पर्य आहे. तर आज नरसिंह जयंती झालेली आहे आणि आता उद्याच्या पौर्णिमा आहे. तर त्या पौर्णिमेच्या दिवशी उद्या विष्णू सहस्रनामाचा सुद्धा जप केला तरीही चांगला आहे.
आणि उद्या विष्णू आणि लक्ष्मी ह्या दोघाची प्रतिमा ठेवून, म्हणजे उदाहरणार्थ सत्यनारायणाची पूजा. पण सत्यनारायणाची पूजा करत असताना उद्या सकाळी नाही करायची पूजा. सत्यनारायणाची पूजा उद्या संध्याकाळी 6 वाजता करायची. तर घरामध्ये आपल्याला पैशाची कमी राहणार नाही, आपल्या घरी लक्ष्मी प्राप्ती होईल, आपल्या घरी भरभराटी चालेल आणि हा योग चांगला आहे. उद्याचा मुहूर्त खूप चांगला आहे. उद्या 1 मे आहे. 1 मेच्या दिवशी तुम्हाला पौर्णिमा आलेली आहे. आता आज चालू होत आहे आणि उद्याच्या संध्याकाळपर्यंत ही पौर्णिमा आहे. तर उद्या पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या मनानं विष्णू सहस्त्रनामाचा जप करा, विष्णूची पूजा करा आणि आपल्या घरामध्ये जे पितृ आहेत, पितृदोष म्हणतो आपण, आपल्या घरात जे कटकटी होतात, वाड वडिलाचं जे रुसवा फुगवा असतो, म्हणजे आपण वीर सवाशीन असं म्हणत असतो आपल्या ह्याच्यामध्ये, आणि दुसरे म्हणतात की बाबा पितृदोष, असं शुद्ध भाषेमध्ये पितृदोष. तर ते पितृचं दोष असेल तर ह्या पौर्णिमेला उजळून जात असते. वाड वडिलांचे, आपल्याला आपल्या घरातील मेलेल्या माणसाचे जे दोष आहेत ते उद्या पूर्णपणे निघून जातील. कशामुळं? तर त्या आपल्या घरी जे रूप असते ते रूप टाक म्हणतात, टाक ते रूप असते, त्या रूपावर आपण कुंकुमार्चन करायचं, त्याची पूजा करायची, त्याला हळदी कुंकू लावायचं, त्याला बेलफूल व्हायचं आणि प्रार्थना करायची की बाबा आमच्या घरात जे कटकटी हुलल्यात, हे तुझंच घर आहे पण तुझ्या घरामध्ये हे कटकटी हुलायत, हे सर्व कमी होऊ दे असं म्हणून एखादी माणसाला जेवायला वाढायचं, जंगमाला, ब्राह्मणाला, कुणालाही जेवायला वाढायचं. मग हे उद्या पितृदोषसुद्धा जाणार आहे. असं चांगला दिवस उद्या पौर्णिमेचा आहे म्हणून तुम्हाला हे सांगायचं काम मी करत आहे. उद्या सत्यनारायणाची पूजा करा, पितृदोष पूर्ण जाईल आणि विष्णू सहस्रनामाचा जप करा. महादेवाचा 11वा अध्यायसुद्धा वाचलं तरी चालेल, आपला शिवलीलामृतमधला, आणि परमरशातला बी वाचला तर चालेल, शिवपाठ जरी केलं तरी चालेल. पण कोणतंही करा, नामस्मरण उद्या केल्याशिवाय राहू नका. उद्या ही पौर्णिमा खास आणि चांगली पौर्णिमा आहे. ह्याच्यासाठी आपल्या घरातल्या कटकटी सगळं काही दूर जाणार आहेत म्हणून उद्याच्याला हे करा. आणि आज गुरुवार आहे. आता गुरुवारी तुम्ही आरतीला चालू केलं, तुम्ही दिवा लावत असाल घरी, आता दिवा लावत असताल तर त्या दिवा लावत असताना नरसिंहाची जयंती असल्यामुळं आज 6-6:30ला जरी तुम्ही दिवा लावत असताना आरती केलो तरीही काही वाईट नाही. म्हणून आज सुद्धा चांगला मुहूर्त आहे, चांगलंच करा. आपल्या नशिबात असलेलं कुठंच जात नाही. जर रानो माळ सांडलेला असलं तरीही आपल्या नशिबातलं स्वामी समर्थ ओढून आणल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं माझ्याकडून ग्वाही घ्या. आपलं कुठंही जाऊ द्या, कितीही आपलं वाटोळं झालेलं राहू द्या, ते एकत्र करून स्वामी समर्थ तुम्हाला आणून दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून आपल्या नशिबाला तुम्ही आळवा आणि त्या नशिबाला आळवून आपण सेवेकरी व्हा, सेवा करा, भक्ती करा. गुरुचरित्राचं सारामृत वाचा, स्वामी समर्थ चरित्राचं सारामृताचं पठण करा आणि 11 माळी जप करा, तारक मंत्राचं अनुष्ठान करा. ह्याच्यामुळं तुम्हाला सर्व काही चांगलं होणार आहे. आणि दत्ताचं जर तुम्ही पूजन करत असाल तर 3 देव तुम्हाला सापडत असतात. त्याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे 3ही देवाची पूजा तुम्हाला, साक्षात 3ही देवाची पूजा तुम्हाला करायला भेटत असते. म्हणून गुरुवारी दत्ताची आरती करायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जास्त जर होत नसेल तर स्वामी समर्थाची आरती करत असताना दत्ताची आरती केलं तरी चालेल. स्वामी समर्थाची केलं तरी दत्ताची केल्यासारखंच आहे. म्हणून ह्या आरतीचा तरी लाभ घ्या. गुरुवारी आवर्जून आरती तरी स्वामीची करायला विसरू नका. तर बघा स्वामी भक्तांनो, आज पौर्णिमा प्रारंभ रात्री 9:12 पौर्णिमा प्रारंभ होत आहे. उद्या संध्याकाळी 10:52 समाप्ती आहे पौर्णिमेची. तर 10:52 आपण कोणतीही सेवा करू शकतो, कोणतीही सेवा करू शकतो. घरामध्ये गुरुची सेवा करा, पित्राची सेवा करा, विष्णूची करा, लक्ष्मीची करा, कुळदैवताची करा, कोणतीही करा. पण उद्याचा दिवस खूप चांगला आहे. सेवा करा, भक्ती करा. उद्याचा दिवस आपल्या पित्राची सेवा करा. उद्या पितृदोष पूर्ण जाणार आहे, त्याच्यासाठी पित्राची घरातल्या कटकटी हे सगळे जातात. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. ह्या झोपडीमध्ये जेवढा आनंद असतो तेवढा महालामध्ये आनंद नसतो. राजा सजी महाले सौख्य कधी मिळाले, राजा सजी महाले सौख्य कधी मिळाले या झोपडीत माझ्या. मग तिथं काय केलं पाहिजे? तिथं काय केलं पाहिजे? भूमीवरी पडावे,
भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पाहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. बघा, अगोदरच्या काळी सुद्धा नामस्मरण होतंच, आताही नामस्मरण आहेच. फिरून 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 काय सांगतात सगळेजण, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा हेच सांगितल्यात. काय सांगितलं तर की बाबा भक्ती करा, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पाहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. तर आनंदानं राहा आपल्या झोपडीमध्ये. आपलं महल आहे तरी पण झोपडी समजा आणि आपल्या झोपडीमध्ये भक्ती करा, सेवा करा, सेवेकरी व्हा आणि आनंद राहा. श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन. श्री स्वामी समर्थ.